माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गगनगिरी महाराज मठात मी आली आहे. ते एक आश्रमपण आहे. ही जी माझ्या पाठी नदी आहे ती 12ही महिने वाहत राहते. 12ही महिने ही कधीच सुकत नाही. 12ही महिने ही एकदम अशीच असते आणि कधी कधी संध्याकाळच्या वेळेस ही जास्त वाहत होते, पण ही 12ही महिने असते. आणि इकडचं वातावरण मस्त. मी इकडे पूर्ण गगनगिरी महाराजचं सिटी आहे. ही सिटी म्हणजे ही कुठं आली आता तुम्हाला मी स्टार्टिंगमध्ये सांगितलं असं. तर हे मस्त आहे. इकडं वातावरण एकदम सुंदर छान एकदम शांत आहे. तर तुम्ही एकदा येऊन बघा. आणि इकडे 10 ते 1 जेवण असतं. तर तुम्ही इकडे जेवणामध्ये येऊ शकता. आणि एवढं छान जेवण डाळ भात भाजी लोणचं वगैरे वगैरे असतं. ते 10 ते 1 जेवण असतं. आणि संध्याकाळ म्हणजे रात्रीचं जेवण या आश्रममध्ये तुम्ही फक्त शूज आणण्यासाठी. तर इकडं वातावरण एकदम सुंदर आहे. संध्याकाळचं जेवण असतं 8 वाजता. तर तुम्ही येऊन जेवा. इकडे चांगलं जेवण असतं, पण ते फक्त 10 ते 1 आणि 8 ते 9 संध्याकाळच्या वेळेस 1 तासच फक्त जेवण असतं. त्याच्यानंतर डायरेक्ट सकाळी असतं ते 10 ते 1 वाजेपर्यंत जेवण असतं बस. त्याच्यानंतर जेवण नाही असतं. मी इकडे व्हिडिओ काढायचा अलाउड नाही आहे. फक्त जो हॉल आहे ना तर तिकडे जेवण अलाउड आहे. आणि इकडे जे माझ्या वरती पूर्ण लिहिलं ना ते स्वामी गजानन महाराजचं जे घराचं ते इकडे त्यांचे फोटोज पण आहे. वरती पूर्ण त्यांचे फोटोज तुम्ही बघू शकता. तर ही जागा तुम्हाला फिरण्यासाठी आणि तुम्ही शेअर ऑटो पण घेऊ शकता. रेल्वे स्टेशनच्या तुम्ही बाहेर खोपोलीला जर तुम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर उतरले तर तुम्हाला एक गोलावाला दिसेल. त्याच्या या साईडला म्हणजे या साईडला गोलावाल्याच्या तर तिकडे तुम्हाला गोलावाला त्यांचा गोला एवढा यम्मी आहे ना, डिलिशियस अमेझिंग. यू कॅन मी तुम्हाला सांगू नाही शकत एवढं चांगलं आहे. तर तुम्ही एकदा त्यांचा गोला खाऊन बघा. और ते पण मिक्स खाऊन बघा. बाय. तर ना इकडे एवढं चांगलं वातावरण आहे की इकडे जायचं मन गार्डन आहे वगैरे खूप काही. तर इकडे पाणी खूप वाढलं तर वाहतं पाणी आहे. तर इकडे खूप पाणी वाहिलं तर इकडे आपली गंगा गोदावरी जसं पाणी वाहतं ना तसं असतं. तर तुम्ही एकदा इकडे रूम पण अवेलेबल आहे. तुम्ही येऊन इकडे राहू शकता 2-3 दिवस. एवढं नाही माहीत मला, पण इकडे रूम अवेलेबल आहे तेवढं मला माहिती आहे. बाकीचं मला काहीच नाही माहिती. पुढचं तुम्हालाच माहिती. पण नाही इकडे क्लायमेट एवढं चांगलं आहे की जाऊ असं वाटत पण नाही. तू मम्मीला कुठे घेऊन गेला? ओय श्रद्धा. इकडे खूप चांगले इकडची जी हवा आहे ना ताजी हवा आहे ती. म्हणजे एकदम चांगलं थंडगार वातावरण. तर हा मठ एवढा सुंदर आहे. तुम्ही तर इकडे एवढं चांगलं आहे. प्लीज इकडे येऊन एकदा बघा. तर मोबाईल अलाउड नाही आहे तर आम्ही एकदम आरामशीर व्हिडिओ काढतो. म्हणजे मी स्वतःच कॅमेरामॅन पण आहे आणि यूट्यूबवर पण आहे. तर मी अजून कुठं फिरायला जाईना तेव्हा तुम्हाला
बिलकुल म्हणजे बिलकुल दाखवेल. तर ही वाहती नदी खूप वाहते, पण ही 12ही महिने म्हणजे मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललेच असेल ही 12ही महिने चालते. पण जसं जसं रात्र संध्याकाळ होतं ना ती वाढत वाढत अशी एवढं करून वाढत जाते. कमी नाही होती, वाढते. ते चांगलं आहे. तुम्ही एकदा येऊन ट्राय करा एकदा. जर तुम्हाला वाटलं तर एकदा माझ्या मम्मीला पण विचारा. तर हे गगनाजी खूप चांगले आहेत. तर तुम्ही एकदा येऊन बघा. तिथं तुम्हाला शांतता वाटेलच, म्हणजे फ्रेश वाटेलच, पण सोबत शांतता पण वाटेल. काय झालं मम्मा? फोटो काढते याच्यात? अंधार वाटतं. लाईट लाव ना. हां तर इकडे क्लायमेट चांगलं आहे. तर आम्ही आता जातो. तर आता आम्ही जातो. तर आम्ही तुम्हाला बाहेरचा क्लायमेट पण दाखवू कसा आहे. कसं नाही आहे, किती सुंदर आहे, अति सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवेलच. तर आम्ही जातो आता बाहेर. जायचं ना मम्मा बाहेर? बाहेर फक्त एकदा तर आम्ही आता बाहेर जाते. तुम्हाला आता मी बाहेरचा क्लायमेट दाखवेल कसा दिसतो. तर कसं वाटतं बाहेरचं क्लायमेट? ओपन कशाला? चप्पल घ्यायला. ए तू खिशात टाकला ना. ए बघ घाबरू तू. तर इकडे तर ना तिकडे एक स्विमिंग पूल आहे, पण आम्ही तिकडे जाऊ नाही शकत, आम्हाला अलाउड नाही आहे. तर हे केवढं मोठं आहे तुम्हाला मी दाखवेल. हे हॉल अवेलेबल आहे इकडे, तुम्ही घेऊ शकता रूम. आणि गजानन महाराजमध्ये जेवढा फिरायचं आहे तुम्ही फिरू शकता, नॉनस्टॉप एवढा फिरू शकता. तर तिकडे पाहिजे इकडे पाणी भरायचं आहे. तर मग इकडे सामान आहे गजाननची शॉपिंगचं. तर इकडे आम्हाला बोलले की कुर्ती, शर्ट पॅन्ट आणि साडी असं घालून यायचे. जे शॉर्ट ड्रेस म्हणजे वेस्टर्न लोक घालतात ते नाही घालायचे, तिकडे अलाउड नाही आहे असं दाखवले. नाही तर आपल्याला एंट्री नाही भेटत. लहान मुलांसाठी आपल्याला चालेल, पण मोठ्या मुली नाही अलाउड आहे. शॉर्ट ड्रेस वगैरे जे मोठे मुली घालतात त्यांच्यासाठी स्पेशल. आणि ते इकडे येऊ पण नका, आता ते तुम्हाला ओरडतील. स्पेशली प्लीज नको येऊ. इकडे शूज आहे चप्पलांचं. ते 5 रुपये लागतं एकाचे चप्पलाचे. तर चप्पल घ्यायला आता मी आली आहे. घेऊन आला मम्मा. तर इकडे चप्पल घेऊन आला माझा भाऊ. तर मी तेच हे करणार. मग चप्पल आणि
बाहेर जाणार मग तुम्हाला दाखवेल पुढचं जे पण असेल ते. चप्पलांची भरती करायची असते इकडे. आणि तुम्ही प्लीज एकदा येऊन बघा बघ. आणि मी कितीदा प्लीज वंडरफुल वगैरे कितीदा काय पण जास्त बोलली तुम्ही गेस्ट करून मला कमेंटमध्ये टाका. आता पुढे जायचं ना कुठं जायचं आता मला नाही माहीत. कुठं जायचं आहे पप्पा? पप्पा कुठं जायचं? ती कुठे आहे? तर मी तुम्हाला नदी दाखवेल आता कशी दिसते. कुठली वाहती नदी येते. हा तर ही आहे वाहती नदी. आणि तुम्ही तिकडे जे मंदिर होतं ना आता ते मंदिर आहे. या साईडला पण आहे. वाहती फुल वाहती नदी आहे. पण इकडे उन्हाच्या जे उन्हाची सावली पडून मग तुम्हाला दिसत नाही असेल. सावली असेल तर मी तुम्हाला दाखवेल. तर मी तुम्हाला दाखवेल जर कधी परत आली तर. आणि मम्मा त्या डोंगरचं नाव काय? पप्पा त्या डोंगरचं नाव काय? तर इथं हा वरचा डोंगर आहे. तर हे तुम्हाला नीट जसा तो रिअल आहे. रिअल कलर तो इकडून दिसतो. पुढचा मागचा कॅमेरा चालू केला तर माझा चेहरा कुठून दिसेल? बढ़िया ही आगे बैठने वाली. काय तर इकडून आम्ही घेणार ऑटो. तर आम्ही चालत जातोय आणि आम्हाला इकडे दिसले 2 रुपयावाली मॅगी. मम्मा ये घे ना. मग काही घे ना. ऑटोनी चालत. तर आम्ही इकडून ऑटोने घेतोय चालत जातोय. तर आम्हाला इकडे खूप सारे स्टॉल दिसतील खाण्याचे पिण्याचे सगळं.